मुंगोशी बौद्धवाडीच्या ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना रस्त्यासाठी साकडे बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने निवेदन। पेन तालुक्यातील मुंगोशी बौद्धवाडी गावच्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लावला जाणार आहे। वर्षानुवर्ष रस्ता न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांपासून गर्भवती महिला, रुग्ण आणि वयोवृद्ध ग्रामस्थांचे जीवन धोक्यात होते। या पार्श्वभूमीवर बहुजन विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल वाणी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन रस्त्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना तात्काळ रस्त्याचे काम थांबवत असलेल्या व्यक्तींवर आवश्यकतेनुसार कडक कारवाई आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। खरं पाहता रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील मुंगोशी गाव आहे आणि या गावाची जी बौद्धवाडी आहे त्या बौद्धवाडीमध्ये जाण्यासाठी अजूनही गेले स्वातंत्र्याचे 75 वर्ष उलटून गेले तरीसुद्धा त्या गावातील लोकांना रस्ता नाही आहे आणि हा रस्त्याचा प्रश्न ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी पत्रव्यवहार करून आंदोलनं केली तरीसुद्धा गावाला रस्ता मिळत नाही आणि म्हणून आज आम्ही ग्रामस्थांसह मी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन रायगड जिल्ह्याचे कलेक्टर जावळे साहेबांना भेटलो आणि वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली। तेव्हा कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की त्यांनी स्वतः प्रांत साहेबांना इथून फोन केला आणि मुंगोशी बौद्धवाड्यासाठी रस्ता करण्याचं आश्वासन दिलं आहे। जर कोणी आडवा येत असेल, ग्रामस्थ असतील किंवा कोणी तिथे रस्त्यासाठी आडवा येत असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचंही आश्वासन दिलं आहे। नाही जमलं तर ॲट्रॉसिटीसुद्धा गुन्हा दाखल करण्याचं आमच्या समोर चर्चेदरम्यान झालेलं आहे। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो, जिल्हाधिकारी साहेबांशी भेट घेतली। अगदी चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की हा रस्ता तुम्हाला आम्ही लवकरच मंजूर करू किंवा रस्ता खुला करून देऊ असं त्यांनी त्या अर्थी तिथं फोन वगैरे फिरवले। मला अजून देखील थोडीफार भीती अशी वाटते की गेली अनेक वर्ष ही मुंगोशीचे ग्रामस्थ जो त्यांचा मूळ रस्ता आहे त्याच्यासाठी भांडत आहेत। त्यांचा मूळचा रस्ता आहे तोच बंद करून टाकलेला आहे। त्याच्यानंतर त्यांना दिलेली पायवाट ती देखील आता सध्याच्या परिस्थितीत बंद करून टाकलेली आहे। आम्ही गेली 2 वर्षापासून आंदोलन करतोय आणि दोन्ही वेळेला शासकीय कार्यालयामध्ये प्रशासकीय कार्यालयामध्ये आम्हाला पॉझिटिव्हच आम्हाला उत्तर मिळालं। मात्र प्रत्यक्षात ज्या वेळेला कृती करायची वेळ येते त्या वेळेला तेथील ग्रामस्थ व इतर अधिकारी लोक हे टाळाटाळ करतात आणि त्याच्यामुळे हा रस्ता प्रलंबित राहतो। आता मागच्या वेळेला आम्ही उपोषण केल्यानंतर काय झालं की रस्ता आमचा मंजूर झाला, आमच्या रस्त्याची मोजणी झाली, रस्ता खुला करण्याचं आवाहन केलं आणि रस्ता खुला करायला ज्या वेळेला ती लोक आली त्याच्यानंतर ग्रामस्थांनी तिथं त्या लोकांनी जे पॉईंट दिले होते रस्त्याचे ते उखडून फेकून दिले। आजच्या परिस्थितीमध्ये जी पायवाट आहे ती देखील यांची बंद करण्यात आलेली आहे। तर मुळातच हा दलित समाजावरती होत असलेला अत्याचार आहे। मला या ठिकाणी खैरलांजी सारख्या प्रकरणाचा वास येत आहे। तर माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही या प्रकरणात जातीने लक्ष घालावा, नाहीतर या ठिकाणी खैरलांजीची पुनरावृत्ती होऊ शकते याची शक्यता टाळता येत नाही। त्यामुळे शासनानेच त्या ठिकाणी उभं राहून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा, शासनानेच त्यांचे पोलीस द्यावे, त्या ठिकाणी उभे राहावे, नाहीतर आमच्या लोकांना धोका आहे असं मी या ठिकाणी सांगतो। यावेळी बहुजन विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल वाणी, रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा पेनचे अध्यक्ष चंद्रकांत सोनावणे, महाराष्ट्र परिवर्तनवादी पत्रकार संघाचे अध्यक्ष धम्मशील सावंत, रमेश जाधव, राहुल कांबळे, जगदीश भोजणे, प्रज्ञा भोजणे, प्रमोद भोजणे, नितीन भोजणे, रोशन भोजणे, मनोहर ओवाळ आदींसह ग्रामस्थ आणि बहुजन विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पेन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।